हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त अन्य कोणत्याही धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीला अनुसूचित जातीचा सदस्य मानता येणार नाहीये. दलित, ख्रिश्चन किंवा दलित मुस्लिम यांना मागासवर्गीयांच्या कोट्यातून नोकरी किंवा शिक्षणात आरक्षणाचा लाभ आता मिळणार नाहीये. शिवाय अॅट्रॉसिटी कायद्याचा लाभही घेता येणार नाहीये. धर्मांतरानंतर संबंधित व्यक्तीचा एससीचा दर्जा रद्द होतो. या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाचं समर्थन करत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्वाळा दिलाय. पाहुयात या संदर्भातील सविस्तर माहिती. नमस्कार, मी जान्हवी जाधव. आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र. देशाच्या आरक्षण धोरणावर आणि सामाजिक संरचनेवर मोठा परिणाम करणारा एक ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलाय. हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म स्वीकारणाऱ्या व्यक्तीला अनुसूचित जातीचा दर्जा आता मिळणार नाहीये, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे धर्मांतर केलेल्या व्यक्तीला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कायद्याअंतर्गत मिळणारं संरक्षणही न्यायालयाने नाकारलं आहे. न्यायमूर्ती पी.के. मिश्रा आणि एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. न्यायालयाने म्हटलं आहे की संविधानाच्या कलम 3 नुसार जो व्यक्ती हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त अन्य धर्मांचं पालन करतो त्याला अनुसूचित जातीचा सदस्य मानलं जाऊ शकत नाही. धर्मांतराच्या क्षणापासूनच संबंधित व्यक्तीचा मूळ जातीचा दर्जा पूर्णपणे आणि तात्काळ संपुष्टात येतो. हे प्रकरण आंध्र प्रदेशातील ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आणि पाद्री म्हणून काम करत असलेल्या व्यक्तीच्या संदर्भात आहे. या पाद्रीला मारहाण करणाऱ्या काही व्यक्तींविरोधात त्याने अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्याला आरोपींनी कायद्याच्या दृष्टीने अवैध ठरवून आव्हान दिले. संबंधित पाद्रीने धर्मांतर केलं होतं आणि तो सक्रियपणे ख्रिस्ती धर्माचं पालन करत होता. त्यामुळे अॅट्रॉसिटी कायदा या प्रकरणात लागू होत नसल्याचा दावा आरोपींनी केला. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयानेही ख्रिस्ती धर्मात जाती व्यवस्था नसल्याने अॅट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदी लागू होत नसल्याचे सांगितले आणि तक्रारदाराने दाखल केलेले आरोप रद्द केले. संबंधित व्यक्ती 10 वर्षांपासून ख्रिश्चन धर्माचं पालन करत आहेत आणि चर्चमध्ये पाद्री म्हणून प्रार्थना घेतात. ख्रिश्चन धर्मात जातीभेद अस्तित्वात नाहीत. त्यामुळे धर्मांतरानंतर त्यांनी आपला अनुसूचित जातीचा दर्जा गमावला आहे, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा हा निर्णय कायम ठेवला. केवळ जातीचा दाखला जवळ असल्याने कोणताही फायदा मिळणार नाही, कारण धर्मांतरित व्यक्ती या कायद्याअंतर्गत संरक्षणाचा दावा करू शकत नाही, असं कोर्टानं स्पष्ट केलंय. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात अत्यंत महत्वाच्या गोष्टीवरही भाष्य केलंय. एखादी व्यक्ती एकाच वेळी ख्रिश्चन धर्माचं पालन करणे किंवा अनुसूचित जातीचं असणे असा दुहेरी दावा करू शकत नाही आणि धर्मांतर केल्यावर राज्य किंवा केंद्राकडून मिळणारं आरक्षणाचे लाभ, घटनात्मक संरक्षण आणि इतर सवलती तात्काळ थांबवायला हव्यात. जर एखाद्या व्यक्तीला पुन्हा हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्मात येऊन अनुसूचित जातीचा दर्जा हवा असेल तर त्यासाठीच्या 3 कडक अटी पूर्णपणे सिद्ध कराव्या लागतील. दरम्यान या निकालामुळे ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म स्वीकारलेल्या दलित समुदायातील व्यक्तींना आता आरक्षणाचे लाभ घेता येणार नाहीयेत. तसेच जातीवाचक अत्याचाराच्या तक्रारी करताना त्यांना SC/ST कायद्याचा आधार घेता येणार नाहीये. ख्रिश्चन धर्मात गेल्यानंतर जाती नष्ट होते. या तांत्रिक बाबीवर न्यायालयाने हा निकाल दिला असल्याने धर्मांतर विरोधी चर्चांना आता पुन्हा उधाण आलं आहे. एकूणच न्यायालयाने आपल्या निर्णयात धर्म आणि जात या 2 वेगळ्या ओळखी असल्याचं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. जर एखाद्या व्यक्तीने धर्मांतर केलं आणि त्यामुळे त्याची मूळ जातीय ओळखच बदलली किंवा संपुष्टात आली तर त्या आधारे मिळणाऱ्या आरक्षणाचा हक्कही आपोआप संपतो, असा या निकालात मुख्य अर्थ दिसून येतोय. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.